वहिनींना वैयक्तिक पनीर खूप आवडतं, तर काल भैयाच्या चॉईसचं होतं नॉनव्हेज, म्हणून आज वहिनींच्या चॉईसचं व्हेज बनवायचं चालू. कोण आहे रे? केक वगैरे कट करावा की नाही ह्या दुविधा ह्याच्यातच होत होता. आम्ही पण स्वस्त मिळालं ना आमच्या इकडचे. आईला बोलू. होय, सगळ्या नातरुंडांना आंघोळ घालण्याचं काम आज आईकडे होतं, त्यामुळे मग नाश्ता आम्ही सोबत केला. चहाच्या वेळी मात्र आई आंघोळीला गेलेली. हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज यांचा वाढदिवस आणि 1 जानेवारी, त्यामुळे भैया इथं असल्यामुळे मग चाललंय की सेलिब्रेशन करायचं, पण जरा वेळाने. त्या अगोदर यांचा वाढदिवस आहे म्हणूनही आणि वहिनीसाठीही छान अशी एक त्यांच्या आवडीची रेसिपी, ती म्हणजे पनीरची भाजी बनवणार आहे मी. तर चला आपण किचनमध्ये जाऊ आणि मग परत दाखवते तुम्हाला. पनीरच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत अवेलेबल. त्यातली जी पनीर माखणवाला होती ती वहिनींना थोडी टेम्पटिंग वाटली, म्हणून आम्ही तेच करायचं ठरवलं. त्यासाठीची सगळं इन्ग्रेडियंटची लिस्ट केली आणि साहित्य घेऊन आलो आहे. तर दिसत असेल तुम्हाला इथं कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. माखणवाला बनवायचं म्हटल्यानंतर आपल्याला माखण पण लागणार. 3 वर्ष पण आहे, यांचा वाढदिवस पण आहे आणि वहिनींना वैयक्तिक पनीर खूप आवडतं, तर काल भैयाच्या चॉईसचं होतं नॉनव्हेज, म्हणून आज वहिनींच्या चॉईसचं व्हेज बनवायचं चाललंय. तर आज पनीरची भाजी बनवणार आहे मी आणि पनीर माखनवाला मिक्सवाला बनवणार आहे. तर अगोदर इथं मी पनीर कट करून घेतले, छोट्या छोट्या क्यूबमध्ये फ्राय करून घेते. या अगोदर पनीर रॅप, पनीर पराठा किंवा पनीरची आपली रेग्युलर मटर पनीर असं पण मी बनवलेलं आहे, परंतु ही पहिल्यांदाच रेसिपी ट्राय करते आणि त्याच्यामध्ये स्पेशली मेन्शन केलेलं होतं की अगोदर पनीर फ्राय करून मग ते पाण्यामध्ये टाका आणि ते क्विज करून घ्या. सो त्यानुसारच मी करते आणि पनीर आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे. आणि इथं दिसत असेल आता मी हे पाण्यात टाकले आणि हे पाणी शक्यतो पिण्याचं असावं आणि त्यानंतर मग ते छान क्विज करून आपल्याला घ्यायचं आहे. आणि गावाकडचं पनीर तर खूप अप्रतिम असतं, कारण मी जेव्हा पण पनीर बनवते मला लांबजण्याचं पनीर आठवतं, एकदम फ्रेश आणि प्युअर असं. तर इथं आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि सध्या सीझन असलेले वाटाणे भरपूर सारे घेतले आहेत मी. 2 कांदे कट करून घेतले आहेत. हे मिक्सर ग्राइंडरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे याची प्युरी करायची आणि त्याच्यामध्येच परत टोमॅटो पण मी छानसं वाटून घेणार आहे. आईच्या आणि वहिनीच्या गप्पा गोष्टी चालल्यात. मे बी माळवेवाली आली आणि त्यामुळे त्या दोघी जणी खरेदी करतायत तिकडे. टोमॅटो प्युरी स्वस्त मिळालं ना आमच्या इकडचे. बाद झाली की आणि हे 15ची 20 म्हणतो ते 15. प्रत्येकीची पद्धत वेगळी आहे, पण मी पनीर कसं बनवते ते मी दाखवते. आज जरा वेगळ्या पद्धतीने बटर वगैरे यूज करून करतोय, कारण की आपण जो मसाला आणलाय तर तो पनीर बटर मसाला अशा टाईपमध्येच आहे, त्यामुळे. सो आता चला दाखवते मी तुम्हाला. आता पूर्व तयारी पूर्ण झालेली आहे, सगळं साहित्य घेतलंय जवळ आणि आता इथं बटर घेते मी, जेणेकरून आपल्याला माखणवाला बनवता येईल. नुसते पानं काढले आणि चिरले आणि धपाटे करून टाकले सगळ्याचे. सध्याचा ज्वलंत विषय भाजीपाला, या विषयाला घेऊन दोघी गप्पा मारतात आणि मला माहिती की त्या सहज 4 तास तरी या विषयावरती दोघी बोलू शकतात, कारण तसं बॉन्डिंग पण आहे. शिवाय दोघी एकमेकीला खूप काही पर्सनल गोष्टी सुद्धा सांगत असतात, तर त्यामुळे मला दोघींचंही याच्यात यश आहे असं वाटतं. काय केलीस का असलं मिरच्या काढायची आमची केली मला म्हणते, बरं सासूच काय करतेस बाय तसं. खरं तर आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे कदाचित, पण पुरुषांचं मत खूप जास्त लक्षात घेतलं जातं. त्यांना स्पेशली काय खायला आवडतं, इवन पाहुणे रावळे जरी आले तरी पुरुष मंडळीची आवड अगोदर जास्त कन्सिडर केली जाते तुलनेने स्त्रियांच्या. आणि स्त्रिया आहेत ते राहिलेलं किंवा मग पुरुषांना बनवलंय तेच अशा पद्धतीने ॲडजस्ट करत आलेल्या आहेत पहिल्यापासून, आणि आत्ताही तेच होतं बऱ्यापैकी. त्यामुळे म्हटलं की आजचा दिवस वहिनींचा, आज नवीन वर्षही आहे, यांचा वाढदिवसही आहे,
आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना वैयक्तिक पनीर खूप आवडतं आणि भैयाचं असं आहे की पूर्ण अपोजिट, त्याला पनीर अजिबात आवडत नाही. मग मी केव्हा डोराळ्यात गेले तरीसुद्धा वहिनींसाठी बनवत असते. भाऊरायाचा तर पाहुणचार असतोच की, पण त्यात त्यांना वैयक्तिक असं वाटायला पाहिजे की नाही माझ्या नंदेनी माझी आवड लक्षात घेतली आणि माझ्यासाठी खास हा पदार्थ बनवला, हे कायम लक्षात राहत असतं. त्यामुळे मग आत्ता मी पनीर बनवते. तर इथं तुम्हाला दिसत असेल तर कांदा वगैरे छान फ्राय करून घेतला आहे आणि मस्तपैकी तो गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये अद्रक आणि लसूण असा ठेचून घेतलेला आहे मी. तर तो आता कढईमध्ये टाकते आणि हा पण तेलामध्ये आपल्याला छान फ्राय होऊ द्यायचा आहे. इवन इथंच नव्हे तर लांब जाण्याला जर मी गेले तर तिथंसुद्धा माझा प्रयत्न असतो की जर भाऊंसाठी मी नॉनव्हेज बनवलं असेल किंवा ज्या दिवशी नॉनव्हेज असतं त्याच्या नेक्स्ट डेला का होईना आईंसाठी काहीतरी स्वीट बनवणं असेल किंवा मग त्यांच्या आवडीचं थोडंसं काही बनवता येईल का, ते नसेल तर मग मी काही नवीन जर व्हेजमध्ये शिकलेली असेल तर ते त्यांना बनवून खाऊ घातलं तर त्यांना पण वाटतं ना की नाही बाबा आपण पण स्पेशल आहोत आणि महिलांनी सगळं ॲडजस्टच करायचं, शिळपाकं किंवा उरलेलंच खायचं हे नसायला हवं असं मला वाटतं. आणि त्यात विशेष म्हणजे आपल्या आई असेल, सासूआई असेल, या वयांच्या महिला खूप ॲडजस्ट करायचं बघतात. म्हणजे भाकरी, मिरचू ठेचा हे असं खातात, त्यांना ते आवडतं म्हणतात. पण काहीतरी वेगळं आणि नवीन ज्या काही आता आपण करतो रेसिपीज तर त्या त्यांना टेस्ट करायला दिल्यास त्यांना खरंच खूप आनंद होतो, हे मी नोटीस केलेलं आहे. फक्त ते सुरुवातीला म्हणतात राहू दे कशाला कुटाणं उगी, कशाला धावपळ करतंस, पण केलंच त्यांच्या चेहऱ्यावरचा एकदा तुम्ही आनंद टिपा बघा, खूप मोलाचा असतो तो. आणि पॅम्परिंग कुणाला आवडत नाही या जगात, प्रत्येकाला स्पेशल फील करवल्याला आवडतंच आणि प्रत्येकाला अटेन्शन हवं असतं. आणि त्यांच्या वाट्याचं थोडं थोडं जर आपण देत गेलो तर सगळेजण घरातले खुश राहतात, असा माझा अनुभव आहे. स्पेशली जे फूडी आहे म्हणजे म्हणतात ना मनात जाण्याचा मार्ग हा पोटापासून असतो, तर अगदी बरोबर आहे. पण ज्यांना जास्त खाण्यापिण्याची आवड नसते तर त्यांच्या छोट्या छोट्या काही गोष्टी असतात ज्या त्यांना म्हणजे आवडत असतात. कुणाला शॉपिंग आवडते, कुणाला साड्या घेणं आवडतं, कुणाला अजून कशात रस असतो, कुणाला क्लिनिंग आवडतं. तर त्या गोष्टी त्यांच्यासाठी आपण केल्या ना तर त्यांना ते खूप भारी वाटतं की नाही आपल्या सारखं आहे कोणीतरी आणि आपली जी आवड आहे ती हिला माहिती आहे. आणि बिलीव्ह मी हे फिलिंग ना जगातलं बेस्ट फिलिंग असतं. तर आता इथं मी हा पनीर माखनवाला जो मसाला आहे ना तर तो थोडासा तेलामध्ये टाकून घेतला आहे आणि थोडासा आपण एका डिशमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि ते पाणी परत याच्यामध्ये टाकणार आहोत. काही जणी फक्त पाण्यात मिक्स करून मग ते पाणी त्यात ॲड करतात. आता हे जे भांडं आहे याच्यामध्ये आपण टोमॅटो वगैरे वाटून घेतलेला तर त्याच्यात पाणी टाकून मग मी हे मिक्स करून घेते, जेणेकरून शिल्लक भांड्याला राहिलेलं पण याच्यामध्ये ॲड होतं. आणि असं केल्यानंतर म्हणजे तेलात थोडा आणि पाण्यामध्ये मिक्स करून थोडा, त्याच्यामुळे खरंच खूप भारी चव येते. मी हे खूपदा ट्राय केलेलं आहे, पनीर माखनवाला खूपदा ट्राय नाही केला, पण ही ट्रिक खूप साऱ्या भाज्यांसाठी मी वापरते, त्यामुळे खरंच चव खूप वाढते भाजीची. कोरोना झाल्यापासून लय वाटतं आयुष्य म्हणजे काय, म्हणजे एवढं आपण पैसा सगळ्याला हे केलं, किती पैसा सासूला दोघांनी पप्पाने पण लय चेंज केला बरं का, धडाच घेतला काकाच्या विषयी काय का नाही. म्हणजे आज तर काय म्हणते मग आमचं झालं तुम्हाला कमवून तुला सगळं जाईल, फक्त आम्हाला काय आम्हाला आम्ही म्हणतात तेवढं आम्हाला करून खायला. बरोबर आहे. मग ते आम्ही ते नुसतं आपल्याला करून द्यायला का आपल्याला जाऊन आणायचं. हिरवी मिरची एक तेलात मी टाकली होती, बेडगी मिरची रंग येण्यासाठी 1 चमचा टाकली होती. आता साधारण 1.5 चमचा आमच्या इकडचा गावरान तडका म्हणजे यसूर टाकते मी आणि छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. आणि आता याच्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर भुरभुरून घेतली आहे मी, थोडेसे वाटाणे पण ॲड केलेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं ते म्हणजे फ्राय करून पाण्यातून क्वीज करून घेतलेलं पनीर. आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं. पाहू शकताय किती टेम्पटिंग दिसतंय. असंच होप सो की वहिनींना हे नक्की आवडेल असं वाटतंय. तर बघू आता पुढे आपण त्यांचा रिव्ह्यू घेणारच आहोत, त्यांच्यासाठी बनवतोय तर त्यांना विचारणारच आहोत की आवडलं की नाही ते. आणि आत्ता इथं याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, कारण की हे बघा हे जे प्लेट होतं ना मगाशी ज्याच्यामध्ये आपण मसाला मिक्स करून घेतला होता तर त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकून जे मिक्सर जारचं वरचं झाकण होतं त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि ते टोमॅटो प्युरी ते सगळं याच्यामध्ये ॲड केलं आहे मस्त. कसुरी मेथी जर तुमच्याकडे असेल तर थोडीशी अशी हातावरती चुरगळून टाकली ना अर्धा चमचा जरी, तरी चव खूप बदलते.
पण आता अवेलेबल नसल्यामुळे मी ती स्किप केली आहे. तर आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं, ज्यामुळे अन्नपदार्थांना चव येते आणि जे नाही टाकलं तर अन्नपदार्थ बेचव लागतात, एवढा अट्टहास केलेला वाया जाऊ शकतो, ते म्हणजे मीठ. तर मीठ चवीनुसार ॲड केलं मी याच्यामध्ये आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला हवं तर कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या हिशोबाने जास्त कमी करू शकता. तर मला जास्त पण पातळ नको आहे, जास्त पण घट्ट नको आहे, मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर अजून एकदा टाकली आहे मी आणि आता हे छान उकळी येऊ द्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे. तर या इथं आता रेडी झाली आपली पनीरची भाजी. पाहू शकता. डांटडान पेश करते हे पनीर मटर माखनवाला. भाजी निवडून भाजी घेतली 2 पिंडी आणि बऱ्यापैकी स्वस्त मिळाली आहे की नाही. त्या दिवशी मी वहिनी आणि भैया गेलतो. किती महाग दिली वहिनी? 20-15 दारात मिळाली. तरी म्हणते आपल्या इकडे आई म्हणत होती त्याला 20ला 2 येते त्या. आई तीच मागत होती भाऊ 20ला 2 दे. 20ला 2 येते आणि वांगे असले भेटत नाही आपल्याकडे वांगी काळे. हे आपल्या इकडे ह्याला कसले म्हणते? बेलवांगे. इकडं पांढरे वांगे जास्त खातात. हे आपल्या शेतात असतं, कोण खाते का? दोन्हीची वेगळी चव. आणि दारात आता का एवढे झाड आहेत का? त्या दिवशी एवढे वांगे निघाले. होय दारातल्या त्या काय आलं की. तर आता गॅस मगाशीच ऑफ केलेला मी आणि छान झाकून ठेवली होती भाजी. पाहू शकताय कशी टेम्पटिंग दिसते आणि होप सो वहिनी खुश होतील. त्यासोबत यांना तर आवडतंच पनीर, भैयाला आवडत नाही पण त्यांनी एकतरी घास खावा या सगळ्याचा, अशी माझी खूप इच्छा आहे. बघू पुढे काय होते, खातो की नाही ते. कढी कढी ताकाची कढी. ताकाची कढी. त्याच्यात काय तेल मोहरी, आता लसूण टाकायले. हाय की कुठे मला माहितीये तुम्ही काय म्हणणार आहात ते, की हे 2 भांडी वर्ष तू कधी बदलणार आहेस. तर लवकरच बदलणार आहे. खरं सांगू ना, माणसं जास्त आली ना की भांडी जास्त लागतात, गुंततात. मग जास्त भांडी तिकडे गुंतलेली असल्यामुळे या भांड्यांचा नंबर आज इकडे कुकिंग मध्ये आलाय. सो समजून घ्या. अशी कढी बनवते बघा, बघू शकता. बघा छान कशाची केली कढी? दह्याची. स्वयंपाक झालाय, दाखवते मी तुम्हाला काय काय जेवणात. पनीरची भाजी, चपाती, त्यानंतर जामून, चटणी, बरोबरीला शेव, कांदा, टोमॅटो, ककडी आणि इथं मस्त गरमागरम कढी पण आहे. बघा वहिनी छान झाली का नाही. आता हे कढी बिले उसाटले. केक आणता का येतात? हो लय भारी झाली, एकदम नंबर 1. तू तर म्हणणारच की वहिनीने म्हणली कधी झाली. खरं वाला सांगायचं. छान झाली. आणि इथं लाच्छा पराठा पण बनवला होता. थँक गॉड की भैयानी टेस्ट तरी केलं. झाली भाजी आवडली तुला? तशी मला पनीर आवडत नाही. कोण आहे की 1 नंबर झाली होती. मला यायला सांग बरं काय का माझ्या सांग तू तोंडी लिहितो मी. मोबाईल मध्ये रेकॉर्ड करतो तुझा आवाज. सांग. लिहिलं नाही, रेकॉर्ड करून ठेवतो, ते ऐकून आणतो. बर जातो पाठी. तुझा आवाज जात नाही. कुठं आहे रेकॉर्डिंग? सांग मला काय काय. सांग बरं काय काय. एवढा आणायचं बर्थडेला मामा. आणि कुणाचा बर्थडे आहे? हॅपी न्यू इयर डिअर.
आताच आम्ही चहा घेतलाय. आता वाजतायत 6:15 आणि भैया आणि हे गेलेत हॉस्पिटलमध्ये. अचानक त्यांना त्रास व्हायला लागलेला. थोडंसं डोक्यात पण दुखतंय, सतत हात लावायला लागले, दुखायला लागलं अचानकच. मग त्यामुळे भैया म्हणला की मी घेऊन जातो चला. आणि केक वगैरे कट करावा की नाही ह्या द्विधा ह्याच्यातच होत होता आम्ही. पण मुलांचा हट्ट आहे म्हणून भैया मला येतात मी केक घेऊन येतो. नाहीतर आमचं असं चाललं होतं की पुढच्या वर्षी सेलिब्रेशन करू, पण म्हणजे आजारी आहेत म्हणून. पण मुलांचं सकाळपासून कधी केक आणायचंय कधी केक आणायचंय. तर खेळायला गेलेत ग्राउंडवर तिघं पण, शौर्य, चिकू आणि श्री. आणि ते दोघं हॉस्पिटलला गेलेत. तिकडनं आले की मग आम्ही कंटिन्यू करू. त्यांना जो ड्रेस घेतलेला आहे तर तो वेअर करायला सांगू जर कमी झालं त्यांचं तर. आणि फार काही डेकोरेशन वगैरे करणार नाही होत कारण त्यांची तब्येत तेवढी नाही. जस्ट केक कट करू, म्हणजे आहेत सगळेजण आहेनाच तर त्याच्यासाठी म्हणून. आणि तुम्हा सर्वांना सुद्धा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्ही दिवसभर काम झालं की गप्पाच मारत बसलोय. इकडे आई आहे, इकडे वहिनी आहे नेहमी. आणि भैया मग वहिनीला चिडवत होता की माझ्या ह्याला मॅचिंग करण्यासाठी तू हा ड्रेस घातलास का म्हणे माझ्या शर्टला. कारण कॉफी कलरचा शर्ट आहे ना त्याच्या अंगावर. तर म्हणे मला मॅचिंग व्हावं म्हणून तू घातलास काय शोधून तर तसं तर खूप सारे असतात पण ऑन कॅमेरा म्हणजे थोडंसं तो कॅमेरा शाय लगेच गप्प होतो. किंवा वहिनी पण अशा खूप बोलतात पण कॅमेरावर नसला की तेवढं जास्त बोलत नाहीत. त्यामुळे मग बऱ्याचदा मी त्यांच्या कम्फर्टनुसार घेते. सो आता मुलं आली की मग आपण व्लॉग स्टार्ट करू. मला तर वाटायला की आता काय कमी झालं फ्रीज मध्ये तेवढा सेट झाला. सेट बाकीचं नग म्हणजे सरळच इंजेक्शन घेतलं केकच्या ह्याच्यात गेलं की म्हणले माझं यांचा असा अचानक त्रास कमी झाला ते म्हणजे एक स्वामींची कृपाच म्हणायची. आणि हा जो फोटो तुम्हाला दिसतोय याच्यात बुप्पा आणि भैया आहेत. आणि तो मी माझ्या बेडरूम मध्ये लावला होता. मी श्रीच्या वेळी प्रेग्नेंट होते तेव्हा की सकाळी उठल्याबरोबर मला तो समोर फोटो दिसावा या हिशोबाने मी ते लावलेलं. कारण असं म्हणतात की आपण प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात सुरुवातीला डोळे उघडल्याबरोबर ज्या व्यक्तीचा चेहरा पाहतो तर त्या व्यक्तीसारखं किंवा त्या व्यक्तीच्या गुणासारखे गुण आपल्या मुलामध्ये येतात असं म्हटलं जातं. मग मुलगा हो किंवा मुलगी पण अशीच व्हायला हवी असं मला नेहमी वाटायचं. कोण आहे रे? व्लॉग खूप मोठा होत असल्यामुळे 2 पार्टमध्ये डिवाइड केलाय. ॲक्च्युअल सेलिब्रेशनचा पार्ट आणि मज्जा मस्ती दुसऱ्या भागात तुम्हाला नक्की पाहायला मिळेल.